नमस्कार. आज आपण तिखट पाहुणचार मध्ये मस्त गोड, क्रीमी, रबडीदार टेक्स्चर असणारी घरच्या घरी कमी खर्चामध्ये कुल्फी बनवतोय. ही कुल्फी बनवताना यामध्ये मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर, मैदा किंवा कस्टर्ड पावडर कुठल्याही प्रकारचे इसेन्स यामध्ये वापरलेले नाही आणि गोडवा येण्यासाठी यामध्ये आपण साखर सुद्धा घातलेली नाही. त्यामुळे ही कुल्फी पौष्टिक अशी तयार होणार आहे. तर आपण ही पौष्टिक तयार करण्यासाठी यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे आणि चव म्हणाल तर भन्नाट अशी ही कुल्फी तयार होते. शिवाय 3 ते 4 साहित्यामध्ये ही तयार होते. लहान मोठे वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा ही कुल्फी आनंदाने खाऊ शकता. शिवाय यामध्ये आपण कंडेन्स मिल्क आणि साखर असलं काहीही घातलेलं नाही, गुळाचा वापर केलेला आहे. त्यामुळे ही मस्त पौष्टिक तयार होणार आहे. तर चला कशी बनवायची ते बघूया. तर गॅसवर मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि आता अर्धा लिटर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर अगोदर दूध हे मी तापवून घेतलेलं होतं आणि साही सहित ते घातलं. दूध न तापवता डायरेक्ट वापरलं तरी चालेल. याऐवजी तुम्ही गाईच्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता. आता पळीने सतत ढवळत दूध हे चांगलं तापवून घ्यायचं. तर एकीकडे आपलं दूध हे चांगलं तापत आहे, तर दुसरीकडे वाटीमध्ये इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले आहे. यामध्ये हे तापलेलं पळीभर दूध घालायचं, झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी हे असंच भिजत ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटांनंतर इकडे दुधाला मध्यम आचेवर सतत ढवळत उकळ आलेली आहे. अशी खळखळ उकळ यायला लागली की यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घालायच्या. इथे केशर घालू शकता किंवा दुधात भिजवून केशरचे दूध सुद्धा ऍड करू शकता. पण सतत दूध आपण आटवून घेणार आहोत, त्यामुळे गरम दुधामध्ये हे केसर व्यवस्थित असं विरघळलं जातं आणि दुधाला रंग देखील सुरेख येतो. तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत मध्यम आचेवर दूध हे मी 10 ते 12 मिनिटं सतत ढवळून घेतलेलं आहे, चांगलं तापवून घेतलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम ही कमी करायची, म्हणजेच गॅस हा बारीक करायचा. दूध हे चांगलं उकळून द्यायचं. तोपर्यंत आपण सुरुवातीला भिजत घातलेले जे काजू होते त्याची पेस्ट तयार करूया. इथे काजू बघा हलकेसे नरम झालेले आहे. हातात घेतल्यानंतर त्याचे सहज असे 2 भाग होत आहे. तर इतपत आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे. यापेक्षा जास्त भिजले तरी हरकत नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दूध आणि काजू काढून याची एकदम फाईन बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने एकदम फाईन अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. कुठेही यामध्ये काजूचे तुकडे राहिलेले नाही. मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने ही पेस्ट तयार करून घ्यायची. इकडे दूध सुद्धा व्यवस्थित आटत आलेलं आहे. बघा साईडने जी मलाई येते ती सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करत आपल्याला हे चांगलं एकजीव करून दूध हे आटवून घ्यायचं आहे. केसर घातल्यामुळे दुधाचा रंग देखील बदलला आहे. छान पिवळसर असं हे दूध तयार झालेलं आहे. आता यामध्ये ही तयार केलेली काजूची पेस्ट ऍड करूया. तर संपूर्ण पेस्ट यामध्ये ऍड करायची. थोडंसं पाणी किंवा दूध घालून भांड सुद्धा आपण क्लीन करून घेतलेलं आहे. तर ते दूध किंवा पाणी सुद्धा यामध्ये घालून घेऊया, चांगला मिक्स करूया. तर यामध्ये काजूच्या पेस्टच्या गाठी होणार नाही हे बघायचं. सतत ढवळत चांगलं हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. जी काजूची पेस्ट यामध्ये घातली होती त्यामुळे गठुळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत ढवळत चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. कुठेही लम्स राहणार नाही ते बघायचं. तर बघा बारीक गॅसवरच हे मी आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ही काजूची पेस्ट चांगली मिक्स झाल्यानंतर पुन्हा एक उकळ काढून घेतली आणि आता यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पावडर ऍड करायची. वेलचीमुळे आपल्या कुल्फीला मस्त असा मार्केट सारखा फ्लेवर येणार आहे. गाड्यावर जशी कुल्फी मिळते जी की मटका कुल्फी असते बघा, सेम त्याच चवीची त्याच टेक्स्चरची ही कुल्फी तयार होते. आता हे आपल्याला आणखी थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही टेक्स्चर बघू शकता. इथे आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत 20 ते 25 मिनिटापासून मध्यम ते कमी आचेवर हे दूध आटवून घेतलेलं आहे. पळीवर बघा दुधाची अशी एक लेयर तयार झालेली आहे. इतपत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. साधारणपणे अर्धा लिटरचं आपण पाव लिटर आपण हे दूध तयार करून घेणार आहोत. कढईला साईडने जी मलाई येते ती सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. त्यामुळेच ह्या कुल्फीला छान रबडीदार असं टेक्स्चर येतं. तर बघा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे.
मिश्रण हे व्यवस्थित मी घट्ट करून घेतलेलं आहे. गॅस देखील बंद केलेला आहे आणि तयार मिश्रण हे संपूर्ण आता थंड करून घ्यायचं आहे. तर जवळून टेक्स्चर तुम्ही बघू शकता, छान घट्ट असं हे दूध तयार झालेलं आहे. तर आता हे मी संपूर्ण थंड करून घेते. एकीकडे आपलं दूध थंड होतं तर दुसरीकडे आपण ही कुल्फी कशामध्ये सेट करू शकतो ते बघूया. तर इथे बघा, छोटे आपल्याकडे स्टीलचे ग्लास, पेपर कप किंवा चिनी मातीचे मटके, त्यासोबतच बाजारामध्ये मार्केटमध्ये असे हे कुल्फीचे मोल्ड मिळतात, ते वापरायचे आहे. तर इथे मी हेच मार्केटमधील कुल्फीचं जे मोल्ड आहे ते वापरणार आहे. यामध्ये अगदी विकत सारखी कुल्फी सेट होते. साधारणपणे अर्धा तासानंतर बघा, हे जे दूध आहे ते थंड झालेलं आहे. अगोदरपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे. रंग देखील सुरेख आलेला आहे. मस्त रबडीदार हे दूध तयार झालेलं आहे. तर कढई सुद्धा थंड झालेली आहे बघा. आता काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण थंड झालेलं दूध काढून घ्यायचं आणि इथे कढईला जी काही मलाई शिल्लक असते बघा, अशी चिटकलेली असते, ती सुद्धा काढून घ्यायची. चमच्याला लागलेली मलाई सुद्धा मी काढून घेतलेली आहे, कारण यामुळेच मस्त रबडीदार असा फ्लेवर येतो. आणि आता यामध्ये गोडपणासाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साखर न वापरता इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत. तर गुळ हा मी पाऊण वाटी बारीक चिरून घेतलेला आहे. छोट्या चमच्याने मोजाल तर बरोबर 6 चमचे घेतलेला आहे. तर या प्रमाणामध्ये मध्यम गोडीची कुल्फी तयार होते. अधिक गोडीसाठी 1-2 चमचे अधिक गुळ वापरू शकता. घातलेला गुळ चमच्याने चांगला मिक्स करून घेतला. झाकण लावून मिक्सरला हे बघा फिरवून घेतलं. तर मिश्रण थोडंसं गुळ घातल्यामुळे पातळ होतं बघा, याप्रमाणे. तर आता हे तयार झालेलं मिश्रण कुल्फीच्या मोल्डमध्ये घालून घ्यायचं. तर इथे मी 6 कुल्फीचे मोल्ड भरून घेतले आणि उरलेलं जे मिश्रण होतं ते पेपर कप मध्ये घातलेलं आहे. याला जे झाकण असतं ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि यामध्ये मी कुल्फीची जी स्टिक असते ती घातलेली आहे. याला सुद्धा प्लास्टिकची स्टिक असते, परंतु ती मी वापरलेली नाही. अगदी मार्केट प्रमाणे ही दिसावी म्हणून हे लाकडी स्टिक वापरलेले आहे. आणि उरलेलं मिश्रण बघा, मी पेपर कप मध्ये सेट करून घेतलं. यावर फॉइल पेपर लावून घेतला. तुम्ही प्लास्टिकची पिशवी किंवा प्लास्टिकचा एखादा कागद लावला तरी चालेल. आणि आता ही कुल्फी फ्रीजर मध्ये 8 ते 10 तासासाठी आपल्याला सेट करून घ्यायची आहे. 8 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकाल, इथे आपल्या 3 कुल्फ्या ह्या फस्त झालेल्या आहे आणि उरलेल्या मी तुम्हाला दाखवते. तर पेपर कप मध्ये सुद्धा ही छान अशी सेट झालेली आहे. तर ही कुल्फी काढायची कशी, तर एखाद्या बाउल मध्ये किंवा भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे 1-2 सेकंद बुडवून ठेवायचं. तर बघा, कुल्फी ही सहजरित्या तिच्या कडा लूज होऊन अशी पटकन निघते. फक्त ट्विस्ट करायचं तर बघा अलगद निघते. जोरही द्यायची गरज पडत नाही. सहजरित्या ही निघालेली आहे. मस्त सेट झालेली आहे. हाताने बघा, मस्त क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. तर अशाच पद्धतीने राहिलेल्या कुल्फ्या सुद्धा काढून घेऊ. पेपर कप मध्ये जी कुल्फी होती ती सुद्धा मी बघा चाकूने अशी गोलाकार कट करून घेतलेली आहे. यावर आता सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट घालूया. तर बघा, या ठिकाणी आपली मस्त पौष्टिक अशी गुळाची कुल्फी तयार झालेली आहे. तर यामध्ये कुठलेही महागडे साहित्य न वापरता अगदी सोप्या पद्धतीने गुळाचा वापर करून पौष्टिक अशी मलाईदार कुल्फी तयार केलेली आहे. मस्त रबडीदार असं हिचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. चवीला म्हणाल तर भन्नाट अशी लागते. तर मग करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका. धन्यवाद.